एका बाजूला हातापायात बेड्या, दुसऱ्या बाजूला 10 फूट उंच भिंती, कागद नाही, लेखणी नाही, पण या मराठी माणसाने काट्या कुट्यांनी भिंतीवर मराठी शब्द कोरले। आज आपण जे हुतात्मा, संसद किंवा प्राचार्य हे शब्द वापरतो ना, ते त्याच काळकोठडीतून बाहेर आलेत। तो माणूस कोण आणि असे किती शब्द त्यांनी दिलेत हे जाणून घेतलं तर तुमचाच फायदा आहे। महापौर, प्राचार्य, क्रमांक आणि दूरध्वनी असे कितीतरी शब्द मराठी भाषेला दिले, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी। त्या काळी मराठीवर फारसी आणि इंग्रजी शब्दाचं खूप आक्रमण झालं होतं। सावरकरांनी ठरवलं की आपली भाषा स्वदेशी हवी। त्यांनी हजारो नवीन शब्द तयार केले। सावरकर फक्त क्रांतिकारक नव्हते, तर ते महान कवी देखील होते। अंदमानच्या जेलमध्ये जेव्हा त्यांना साधा पेनही दिला जात नव्हता, तेव्हा त्यांनी कोठडीच्या भिंतींनाच आपला कागद बनवलं। काट्यांनी त्यांनी 6000 ओळींचा कमला हे महाकाव्य भिंतीवर कोरलं। ते स्वतःच्या मनात साठवलं आणि भारतात परत आल्यावर कागदावरही उतरवलं। हा जगाच्या इतिहासातील एक चमत्कार आहे। सावरकर साहित्याबद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की भाषेची शुद्धी म्हणजे राष्ट्राची शुद्धी। पुढच्या वेळी जेव्हा कोणता मराठी शब्द समोर येईल तेव्हा सावरकरांना आठवायला विसरू नका।